पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महाविद्यालयीन परिसरामध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांना मनसेचा चोप. अशा बुलेट चालकांवर कारवाई करण्याची मनसेची पोलिसांकडे मागणी. कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या पुरुषोत्तम शेलारला बेड्या. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली. विशाल गवळीचा जामीन झाला नाही तर AK-47 घेऊन येतो अशी आरोपीकडून धमकी. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय. 2 ते 3 दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार. 7 फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू होणार. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल. हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल आणि तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचे प्रत्येकी 2 डबे वाढवले जाणार. पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा नगरपालिकेसमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगार दिवेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. विटा शहरामध्ये 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडूनच करण्यात येणार. महारेलचा DPR आणि आधी केलेल्या भूसंपादनाबाबत मात्र संभ्रम. रेल्वे बोर्डामध्ये नियुक्तीच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा. 3 आरोपींच्या विरोधात नागपूरच्या हुंकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. वसई पूर्वच्या मिठागर स्मशानभूमीजवळच्या पुलावरून मोटारसायकल 25 फूट नाल्यामध्ये पडली. नाल्यावरील पुलाला रेलिंग नसल्यामुळे अपघात. केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचासह 6 सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला.